महाराष्ट्रामध्ये आजकाल कीर्तन आहेत ना, कीर्तन हे प्रभावी व्हायला लागलेत. प्रभावी कीर्तनामध्ये प्रभाव दिसायला लागला. मला असं वाटतं कीर्तन प्रभावी नाही झाली तरी चालतील, पण कीर्तन परिणामी झाली पाहिजेत, समाजावरती त्याचा परिणाम झाला पाहिजे. जर का परिणाम होत नसेल, कीर्तनांचा परिणाम जर होत नसेल समाजावरती, 7 दिवस सत्य करून जर एक माणूस बदलत नसतील तर 50 वर्ष केलेला सत्ता हा वाया जातो. महाराज लक्षात ठेवायचा. परिणाम झाले पाहिजेत आणि त्यासाठी काय कळलं पाहिजे? वर्म कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? बोलत चाला तुम्ही, समजेल मराठी समजले. वर्म समजायला पाहिजे. काय समजायला पाहिजे? वर्म समज. मला आहे निघे जमत बरं का ऐसा. वर्म कळलं. वर्म बैल माहिती का? बैल माहिती? बैल बैलाचं वर्म आहे. काय बैलाचं वर्म? थोडं शांतता. बैलाचं वर्म काय? बैल कशात कच्चा आहे महाराज? बैलाचं वर्म आहे, बैल नाकात कच्चा आहे. कशात कच्चा आहे? बैलाला येसन घातली किंवा नाट टोचली तो काय ताब्यात येतो? बैल ताब्यात येतो. बैल काय टोचल्यावर? बैल शेतच का नाही तुमच्याकडे? हा, बैलाचं वर्म आहे. बैलाचं तुम्ही फक्त नाक टोचा किंवा नाक टोचा, हा बैल ताब्यात येतो महाराज. काही बैले नाक न टोचता माय मावल्या कसा ताबा मानतच काय म्हणतात? टप्प्याटप्प्यात लक्ष देईल तुम्हाला, धीरे धीरे लक्ष देईल. घोड्याचं वर्म आहे. घोडा दातात कच्चा आहे महाराज. गाढवाचं वर्म आहे. गाढव पाठीत कच्चा आहे महाराज. वाघाचं वर्म आहे. आता गुजरात मध्ये शेतच का वाघ बी शेतच. एक वाघ येईल राहा नंतर दुसरा वाघाच ना काय काम आहे महाराज. वाघाचं वर्म आहे. कसाही वाघ असू द्या, आणि त्या वाघाच्या फक्त तुम्ही काय करा, मी सांगतो म्हणून. वाघ कानात कच्चा आहे. कशात कच्चा आहे? कानात. वाघाच्या पाठीवर बसायचं, मी सांगतोय म्हणून. वाघाच्या कुठे बसायचं? वाघाच्या पाठीवर बसायचं आणि वाघाची दोघं कान पिळायची. वाघ कानात कच्चा आहे महाराज. मी पुस्तकात वाचतोय, तुम्ही प्रयत्न करून बघा. दशक्रियानं प्रवचन कीर्तन माझ्याच सांगतात. मी येसू लगेच राम महाराज सोबत लिहायचे. वाघ कानात कच्चा आहे याच्यात विशेष नाही महाराज. वाघासारखी असणारी मोठी मोठी माणसं कानात कच्ची आहे. म्हणून 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस, 2.5 वर्ष शिंदे, 2.5 वर्ष कोण लोक कानात कच्चे आहेत महाराज. माणसाने कानात पक्क असलं पाहिजे. आणि खास करून ज्यावेळेस त्र्यंबकेश्वर संस्थानचे जे अध्यक्ष आहेत संजय नाना धोंडगे यांनी आम्ही बसलो होतो. नानांनी एक वाक्य वापरलं होतं खानदेशाच्या बाबतीत. महाराज खानदेशात कीर्तन घ्यायचं म्हणजे मनाला दुःख होतं का? म्हणजे खानदेशमात तत्वज्ञानी कीर्तनकार चालतात नाही म्हणत. मग म्हणजे खानदेशमात नकपालीच लावेल कीर्तनकार चालतच नाही. समजलं का तुमले? समजे जित्रा वाढावं कीर्तनकार चालतच. जो कीर्तनकार 2-2 तास मेकअप करस तो कीर्तनकार म्हणस शरीरावरचा मोह टाळावा, मोह टाळावा. दादा तू पावडर जायले रे आबा. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तन हे मानवी मनाला अंकुंचन करून माणसाला भक्ती मार्गापर्यंत नेण्याचं एकमेव साधन म्हणजे आजची कीर्तन व्यवस्था. लक्षात ठेवा. काही नाही बोलता धीरे धीरे वाजरा करण बोलतो. म्हणून तुकोबाराय सुद्धा कीर्तनाला काय म्हणतात एखाद्याने? कीर्तन कसं आहे? सांग आहे. कसं आहे? महाराष्ट्रातला खानदेशातला आलेला हा माणूस नम्र झाला. त्याच्या जीवनातला जर सुरुवातीचा काळ बघितला तिथून त्या माणसाने संघर्ष केला. आज तो माणूस कुठे आहे? केंद्रीय मंत्रीपर्यंत आहे. या गुजरातच्या मुख्यमंत्री पदापर्यंत खानदेशी माणूस मजल मारू शकतो. त्याच्यामध्ये नाव येऊ शकतं. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, तुम्ही तुमचा अहंकार सोडून काय झालं पाहिजे? नम्र झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? नम्र झालं. चला, त्या सिकंदराला पाणी भेटत नाही महाराज. ज्या वेळेस पाणी भेटलं ते पाणी थोडस ऐका. ते पाणी भेटलं आणि ते पाणी घ्यायचं ठरलं. त्या फकीराने पाणी दिलं. सिकंदर म्हटलं, पाणी घेतोय पण फुकट घेणार नाही. फुकट देत होता पाणी. 1.5 दिवस थकलेला होता. फुकट घेणार नाही. एक वाक्य वापरू का? इथं ते वाक्य चुकीचं आहे तरी वापरतो. बघा वाक्य काय माहिती का? काही लोकांना पैशाचा आहे ना महाराज, पैशाचा माज असतो महाराज. काय असतो? पैसा आपला सारखा गुचपट हो दादा. अगं तू काय आहे तुला बा? 2-4 एकर जमीन, 3-4 एकर तुला बा वावरेन घरे. काय लिखराल तुम्ही? काहीच नाही. साताऱ्यामध्ये कीर्तन होतं. उदयनराजे भोसले साताऱ्याचे गादीचे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीतलं वारस आहे. त्यांच्या घरी कीर्तन होतं. सेवेमध्ये होतो महाराज. अक्षरशः ताट, चांदीना ताट होता. जेवाले जे वाटी होती का बासुंदी, वाटी सोनाने होती महाराज.
त्या घरातली स्त्री, त्या राजेच्या घरातली स्त्री 11 पडदा आहेत, 11 पडदाच्या अलीकडे पलीकडे बसणारी स्त्री 11 पडदा ओलांडून कीर्तनकाराची पाय दोघं बोट धुती आणि ती पाणी ती पिती, म्हणून त्यांच्या घरामध्ये राजेशाही महाराज. तुमच्या जीवनामध्ये काय आजकाल काय झालं माहिती का? या सर्व गोष्टी कुठे भेटतात? तुम्ही ज्यावेळेस संप्रदायाचं काम करतात त्यावेळेस सांप्रदायिक जीवन जगतात. पैशाचा माज नाही महाराज. काय अख्खा साताराचं किती 6000 एकर ज्या माणसाचा सातबारा आहे, त्या माणसाच्या घरातली स्त्री एवढी नम्र आहे. वारकरी आपल्याकडे थोडस असलं का लगेच आपण आपलं गलीमा गाव आपल्या सारखं, अरे गुरु दादा गपरे रिकामा कामे करू नका तू रे. हो अरे नाही महाराज, काही नाही जीवनामध्ये काही येत नाही. एवढी श्रीमंत लोक आहेत. पण त्या सिकंदराला भेटलं, पाणी घेतलं, सिकंदराला पाणी द्यायचं ठरलं तर सिकंदराने सांगितलं फुकट घेणार नाही. त्याने पण पाणी हिसकून घेतलं आणि कमीत कमी सांगितलं अर्धा राज्य देशील तर पाणी देतो. शेवटी तहान लागलेली होती महाराज. ज्या सिकंदराने 40 वर्ष घालवलेत आयुष्यातले, किती वर्ष? 40 वर्ष घालवलेत. 40 वर्षात जे कमवलं 62 वर्षाचा सिकंदर परतीला लागला. त्याची बायको 60 वर्षाची झाली. कारण या अर्ध राज्य देतो आणि पाणी प्यायला लागला. पाणी पिला आणि ढसाढसा पाणी पिऊन निघायला लागला. फकीराच्या हातामध्ये जसा कमवून दिला, फकीराने त्याच्याकडे बघितलं नाही. 1.5 तास फकीराने पाणी दिलं नाही आणि 1.5 तासानंतर पाणी दिलं. डील झाली देवा. आणि मग तो सिकंदर म्हणतो, अरे हे फकीर पाणी पितोय, पाणी घेतलं, 1.5 तास पाणी दिलं नाही, अर्ध राज्य घेतो म्हटला आणि आता मात्र तू काय करतोय? माझ्याकडनं राज्य न घेता निघाला. त्यावेळेस फकीराने उत्तर दिलंय, सिकंदर तू 40 वर्षात जे कमवलं ना, जे 40 वर्षात ते 40 वर्षात जे कमवलं, ते कमवल्याची जी किंमत आहे त्याची किंमत आणि माझ्या अर्धवाटी पाण्याची किंमत सारखीच रे सिकंदर, सारखीच. जीवनामध्ये एक गोष्ट महत्वाची महाराज ऐका, जीवनामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे. काय? त्या सिकंदराला आठवलं बायकोसाठी दागिने घेतलेत. परतीला निघाला. त्या सिकंदराला वाटलं काय आपल्या आईसाठी गंगेचं तीर्थ घेतलं. परतीला निघाला. आपल्या पेटोसारख्या मित्रासाठी काय घेतलं? गीतेची प्रत घेतली. पण ज्यावेळेस सिकंदर परतीला निघाला त्यावेळेस फक्त एक वाक्य त्याच्याकडनं राहून गेलं. त्या सॉक्रेटिसने सांगितलं होतं, कुठल्या तरी साधूच्या आयुष्यातली काय 10 मिनिटं घालव, तुझं जीवन कल्याण होईल. त्याला त्या दिवशी आठवलं, जर ज्ञानोबा तुकोबारांच्या सानिध्यात आयुष्यातले 10 मिनिटं घालवले असते, ते 40 वर्ष जग जिंकण्यामध्ये वाया घालवले असते, मोक्षापर्यंत पोहोचलो असतो. ही विचारधारा सिकंदरा झाली. पश्चाताप झाला. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाताना तेच सांगतात, जर सिकंदराचे स्वप्न अपूर्ण राहिलेत, अलेक्झांडरचे स्वप्न अपूर्ण राहिलेत, फेसबुकचा तो झुकेरबर्ग त्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेत, बेनेटो मुसोलिनी त्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेत, जनरल फ्रँको त्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेत, तो हिटलर आणि त्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेत, नवे महाराष्ट्रातले अनेक 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 विद्वान लोकांचे, या गुजरातमध्ये अनेक सरदारांचे जीवन अपूर्ण राहिलेत. फक्त कशापायी? कंठात राम नाही. आणि मग तुकोबाराय तेच सांगतात, त्यांचे जर प्रयत्न अपूर्ण ठरतात तर आपले कमीत कमी 2 एकर 5 एकर 10 एकर 25 एकर 50 एकर ही जमीन कुठं पुरणार आहे महाराज? यासाठी एक काम कर बाळा, बाकीचं सर्व सोड आणि एकच काम कर. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात I'm